नमस्कार. आजचा व्हिडिओ हा एक कॅबिनेट मेकओव्हर व्हिडिओ असणार आहे. ही रूम तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलीच असेल. इथे मी हा एक सिटिंग एरिया क्रिएट केला होता. त्याच्यानंतर हा बाजूला कॅबिनेट होता, त्याला मला मेकओव्हर द्यायचा आहे. त्याच्यावरती जे आधी क्लटर जमा होतं ते मी सगळं जागेवर ठेवलं. त्यानंतर हे पुसून घेतली. त्यावरती मी न्यूजपेपर टाकला, कारण की त्याच्यावरती मला एक सिल्कचं कवर टाकायचं होतं, जे की डायरेक्ट टाकल्यामुळे अडकत होतं. त्यामुळे मी आधी त्याच्यावर न्यूजपेपर टाकला. तर हे जे सिल्कचं कवर आहे ते मी आणलं होतं विकत, आणि त्याच्या बाजूला मी 2 बॉर्डर साईडला मी स्टिच करून घेतला होता टेलरकडनं. तर तो टाकला. त्याच्यानंतर हा एक DIY लॅम्प आहे, जो माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल. हा पण मी अंडर ₹250 तयार केलेला आहे. त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, नक्की बघा. तो मी ठेवला. त्यानंतर माझ्याकडे एक धूप स्टँड होतं. हे छान सगळ्यांकडेच असेल बहुतेक हे तर तो मी ठेवला साईडला. आणि ही एक मोठी बॅग आहे, ज्यात मी शॉपिंग करून आणली आहे. आम्ही गेलो होतो क्राफ्ट उत्सव मेळ्यामध्ये, जो की नागपूरला आहे. संडेपर्यंत तो आहे. आणि मी हे डिफ्युजर आणलेलं आहे तिथनं. तर खूप छान आहे, खूप आवडलं मला. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता की ड्राय पेटल्स आहेत तिथे. तर ते सुद्धा आपण एखाद्या बाउलमध्ये ठेवून त्याच्यात 2 ड्रॉप फ्रेग्रन्सचे टाकू शकतो, ऑइल फ्रेग्रन्सचे. त्यांनी त्याच्यात 2 बॉटल्स दिलेल्या आहे. जॅस्मिनचा फ्रेग्रन्स आहे, खूप छान वास दरवळतो. तर हा डिफ्युजर मी तिथे ठेवला. त्याच्यावरती आपल्याला पाणी टाकावं लागतं, खाली कॅन्डल ठेवावी लागते. आय थिंक त्यांनी 4 कॅन्डल्स दिलेले आहे त्याच्यासोबत, आणि 2 बॉटल्स दिलेल्या आहे फ्रेग्रन्सच्या. ही कॅन्डल आहे. तर एक मी ठेवते आहे त्याच्यामध्ये. मला खूप दिवसाची घ्यायची इच्छा होती. ऑनलाईन पण खूप बघितले, पण फायनली ती घेतले आहे हे. आणि आता ठेवते आहे. त्याच्यासोबत मी ती मागे वुडनची जी तुम्हाला छोटेसा बॉक्स दिसतो आहे, तो सुद्धा मी घेतला हा तिथनं. तिथे पण आपण छान छान छोट्या छोट्या गोष्टी ठेवू शकतो, ज्या इझिली हारवतात आपल्या घरात. तर त्या आपण तिथे ठेवू शकतो. आणि त्याच्यावरती एक प्लांटर ठेवला छोटासा क्यूटसा. आता मी याच्यात पाणी टाकते आहे. थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यात 2 थेंब आपण ते हे टाकायचं, ऑइल टाकायचं फ्रेग्रन्सवालं. खरंच खूप छान सुगंध दरवळतो. आणि हा आहे आता माझा फायनल लुक. मी याला सिम्पलच ठेवला आहे, खूप काही क्लटर केलेला नाही आहे. पण याची जी बॅक वॉल आहे ती मला तिथे नक्कीच काही ना काही करायला आवडेल. तुम्हाला जर मी काही करून दाखवायला हवं असेल तर मला सजेस्ट करा, नक्की सांगा की मी मागे काय काय करू शकते, जे की तुम्हाला बघायला आवडेल. तुमच्या घरासाठी पण ते लुक कसं दिसेल कसं नाही, तुम्हाला हे जर बघायचं असेल तर मला सजेस्ट करा की मी काय करू. अशाच भन्नाट DIY आयडियासाठी स्वदेशी वाडा स्टाईलला चॅनलला सबस्क्राईब करा.